अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात मिसळ बनवायला। इथे मी मटकी धुवून घेतली आहे। मटकी ही मोड आलेली घ्यायची। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मटकी घेऊ शकता। मी आधी स्वच्छ पाण्याने मटकी धुतली आणि एका कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकत आहे। आता त्यामध्ये आपण नॉर्मल असं मटकीमध्ये पाणी टाकूयात। हे बघा, मटकीच्या वर येईल इतकंसं पाणी टाकायचं। 1 चमचा हळद आणि 1 पळी असं तेल टाकायचं। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हळदी आणि तेलामध्ये मटकी आपली मस्त शिजते। आता गॅसवरती कुकर ठेवून आपली ही मटकी चांगली मस्त शिजवून घ्यायची। आता इथे कुकरच्या मी 3 ते 4 शिट्ट्या घेऊन मटकी शिजवत आहे। मटकी शिजूस तर चला तर मग आता आपण आपली ग्रेव्हीचं मटेरियल करूयात। इथे 1 चमचा पॅन वरती खसखस घ्यायची। खसखसला असा ब्राऊन कलर येऊन द्यायचा। कमी गॅसवरती खसखस मस्त अशी भाजून घ्यायची। खसखस भाजली की त्यामध्ये टाकायचं खोबरं। खोबऱ्याचे मी असे इथे काप करून घेतले होते। खोबऱ्यालाही लालसर कलर येऊन द्यायचा। आता नॉर्मल तेल टाकायचं आणि 1 वाटी कांदा हा स्लाइस करून घ्यायचा। कांद्याचे असे उभे स्लाइस करून घ्यायचे। तेलामध्ये आपला कांदा चांगला परतवून घ्यायचा। हे बघा, कांद्याचा कलर चेंज होताना दिसत आहे। कांद्याला असा सोनेरी कलर येऊ द्यायचा। मग त्यामध्ये 1 वाटी परत टोमॅटो टाकायचं, लसूण आणि 1 इंच अद्रक। आता हे सर्व मिक्स करायचं आणि परत एकदा परतवून घ्यायचं। टोमॅटो मऊसर परतुस्तवर शिजून द्यायचं। हे बघा, आपलं टोमॅटो ही मऊसर इथे झालेलं आहे। हे बघा, इथे आपलं हे सर्व मटेरियल मस्त परतलेलं आहे। आता ते गार होण्यासाठी एका ताटामध्ये काढूयात। तोपर्यंत चला तर मग आता आपण मिसळला लागण्यासाठी पोहे करूयात। 1 पळी तेल टाकायचं, मोहरी, जिरे हेही टाकायचं। आता टाकायची हळद आणि इथे मी 1 प्लेट भिजवलेले पोहे घेतले। आता पोहे मस्त हलवून घ्यायचे। आता तुम्ही म्हणता मिसळीसाठी पोहे कशाला, तर नाशिकच्या मिसळमध्ये पोहे हे असतात आणि पोह्याने मिसळ ही मस्त लागते। त्यामुळे आता टाकायचं मीठ। तिखट पोहे बनवायचे नाही, आपण लहान बाळाला जसे मिठातले पोहे करतो तसे करायचे। पोहे झाले, आता करूयात बटाट्याची चटणी। तेल, हळद आणि लाल तिखट घ्यायचं। परत 1 वाटी उकडलेलं बटाटं घ्यायचं आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही म्हणताल बटाट्याची चटणी ही कशाला, तर बटाट्याची चटणी ही मिसळमध्ये मस्त लागते। चवीप्रमाणे मीठ। पोहे आणि बटाट्याची चटणी ही मिठातली जशी असते ना तशीच बनवायचं। आता बटाट्याची चटणी ही झाली आहे। चला तर सुरुवात करूयात आता मिसळचा रस्सा करायला। इथे मी तेल घेतलं, तेलामध्ये मोहरी, जिरे टाकायचं। ते चांगलं फुलू द्यायचं आणि मग इथे ही ग्रेव्ही टाकायची। मिसळचा रस्सा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तेलाचा वापर थोडा जास्त करायचा। आता तेलामध्ये ही ग्रेव्ही मस्त परतवून घ्यायची।
अशी हलवत राहायची जेणेकरून ही गिरवी खाली लागली नाही पाहिजे. आता टाकायचा कढीपत्ता, बारीक कापलेली कोथिंबीर. हेही सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकूयात मसाले. इथे मी 4 चमचे लाल काश्मीरी मिरची, किचन किंग मसाला आणि काळा मसाला वापरला. धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं. मिसळचा मसाला ही सेपरेट भेटतो, पण तो टाकायचा नाही. किचन किंग मसाला यूज करायचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला आणि धने पावडर तर ऑप्शनल आहे. मसाल्यामध्ये गिरवी चांगली परतवून घ्यायची. आता त्यामध्ये नॉर्मल असं थोडंसं पाणी ओतायचं. पाणी हे आधी गरम करून घ्यायचं. गरम पाण्याने आपल्या भाजीला म्हणजेच मिसळच्या रस्स्याला मस्त टेस्टही येते आणि तरीही सुटते. आता ते फारच वर उडत आहे त्यामुळे त्याच्यावरती ठेवायचं झाकण. 3 ते 4 मिनिट असं झाकण ठेवायचं. आता झाकण काढूयात. हे बघा आपल्या गिरवीला मस्त तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत गिरवी चांगली परतवू द्यायची. आता आपण मटकी शिजवली होती. मटकी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यावरचं पाणी ह्या रस्स्यामध्ये टाकायचं. मी मटकीचं काही पाणी टाकलं आणि गरम पाणी काही टाकलं आणि जी शिजवलेली मटकी होती ती एका बाउलमध्ये काढून घेतली. हे बघा रस्सा आपला मस्त असा उकळत आहे. आपल्या रस्स्याला मस्त अशी तरीही आली आहे. तयार आहे आता आपली मिसळ. इथे मी घेतले आहे कोथिंबीर, कांदा, मटकी, बटाट्याची चटणी आणि फरसाण. आता मिसळ थाळी तयार कशी करायची? 1 चमचा बटाट्याची चटणी, 2 चमचे पोहे, परत 2 चमचे अशी मटकी घालायची त्यावरती आणि मिसळचा रस्सा टाकायचा त्यावरती. अशीच मिसळ येते ना हॉटेलमध्ये पण तुम्हाला. हे बघा आपल्याला जेवढा वाटेल तेवढा रस्सा टाकायचा. आता त्यावरती असं फरसाण टाकायचं. आपल्याला वाटेल तेवढं फरसाण टाकायचं. आता बारीक कापलेला कांदाही टाकायचा, कोथिंबीर आणि परत एक पळी असा रस्सा त्यावरती टाकून घ्यायचा. हॉटेलमध्येही अशीच मिसळ आपल्या पुढे तयार करतात. तयार आहे आपली गरमागरम अशी मिसळ आणि पाव तुम्ही बेकरीतून विकतही आणू शकता. तुम्ही पण तुमच्या घरी अशी मिसळ नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो तुमची मिसळ कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.